नमस्कार सर्वांना। आज मी टिफिनमध्ये बनवलं आहे पालक डाळ, भेंडी फ्राय आहे, पालकची बटाटा टाकून सुकी भाजी आहे, जिरा राईस आणि चपाती आहे, थोडेफार केळ्याचे चिप्स आहेत। चला तर मग मी पहिला एकाच वाटीच्या मेजरमेंटमध्ये 4 डाळी घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मसूर डाळ आहे, तूर डाळ आहे, चणा डाळ आहे आणि मूग डाळ आहे। तर इथे सर्व डाळी घेतलेल्या आहेत आणि कोणतीही डाळ बनवताना वगैरे ना मी अर्धा तास स्वच्छ 4-5 वेळा धुते आणि अर्धा तासासाठी ना भिजत ठेवते, त्याच्यामुळे डाळ पटकन शिजते। भाताचंही तसंच करते मी। तर इथे डाळ मी शिजत ठेवले, तोपर्यंत मी पालक घेते। पालक हा भाजीसाठी पण पाहिजे आणि डाळीसाठी पण पाहिजे, म्हणून एकत्रच पूर्ण धुवून घेते। आणि पालक किती छोटा छोटा आहे, एकदम कोवळा असा आहे, जून अजिबात नाही आहे। म्हणजे वसईवाल्यांकडूनच मी भाजी घेतली, त्यातलीच ही भाजी आहे। आणि भेंडी पण पहा किती छान कोवळी आहे, ती मी वेचून घेत होती भेंडी फ्रायसाठी। कशी छोटे छोटे नाजूक कोवळे असे छान वाटतात आणि सगळेच कोवळे निघाले। भेंड्याची भाजी आहे ना, मला एवढी काही फारशी आवडत नाही, पण स्वरला खूप आवडते। तर भेंड्याचे प्रकार मी भरपूर सारे करत असते, म्हणजे ओल्या खोबऱ्याची भरलेली भेंडी असतात किंवा शेंगदाण्याच्या कूटवाली असतात किंवा अशीच हिंगामध्ये पण करते, ती सुद्धा छान होते। तरी ते पालक आधी मी डाळीसाठी थोडासा कापून घेते, मग बाकीचा नंतर भाजीसाठी कापून घेणार। सकाळच्या घाईमध्ये ना ह्या अशा कापाकापीच्या भाज्या नकोशा वाटतात, पण काय करणार, पालेभाज्याच जास्त चालतात घरामध्ये। माझ्या हसबंडला जास्तीत जास्त ना पालेभाज्या अशा फळभाज्याच चालतात, कडधान्याच्या भाज्या नाही आवडत, म्हणजे त्रास करतात। त्याच्यामुळे मी कडधान्य रेअरली बनवते, आमच्यासाठी तरी बनवतेच। तर पालक थोडासाच घेतलेला आहे, तो डाळीमध्ये आता मिक्स करून ठेवला आहे। आता म्हटलं पालक थोडासा कापलाच आहे, तर भाजीचा पण पालक कापूनच घेते, म्हणून बाकीचाही पालक मी लागलंच हातासरशी कापून घेतला। मला विचाराल तर पालेभाज्यांपेक्षा जास्तीत जास्त मला उसळीच्या भाज्या आवडतात कडधान्याच्या, तर मग मी त्यासुद्धा बनवत असते। पण आता सध्या खूप साऱ्या फळभाज्या आणि पालेभाज्याच घेतल्यात, म्हटलं त्या आधी संपवून टाकूया। आधी मी पालकच्या भाजीला फोडणी देणार आहे, त्याच्यामुळे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, बारीक अगदी कट करून घेतला आहे ना। मग बटाटासुद्धा टाकणार आहे त्याच्यामध्ये ना, मग तोपर्यंत भाजी आणि बटाटा व्यवस्थितपणे नरम होईल। पालकला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक लाल कलर झालेला आहे तिचा, आणि ह्या पोपटवाल्या मिरच्या आहेत, त्यामुळे जास्त तिखट नाही आहेत। त्याचबरोबर मी एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक कट करून घेणार आहे आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या घेणार आहे। कांदा, टोमॅटो वगैरे मिरची सगळं कट करून झालेलं आहे आणि आता मी खलबत्त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या ठेचून घेणार आहे। या भाजीमध्ये एक बटाटा सोलून टाकणार आहे। बटाटा हा शेवटीच कट करायला घेतला, कारण की लगेचच काळा पडतो तो, म्हणून। आणि पालक असेल किंवा मुळा असेल तर काही भाजीचं एवढं टेन्शन येत नाही साफ़ करण्याचं। मेन बनवायला काही मला एवढं हार्ड वाटत नाही, पण साफ़ करायचं म्हटलं ना, शनिवारी घेऊन जायच्या भाज्या आणि भरपूर उशीर होतो त्या भाज्या साफ़ करेपर्यंत। म्हणजे त्याच्यामध्ये चवळी असो, लाल माठ किंवा कोथिंबीर आणि मेथी, या भाज्या खूप डिफिकल्ट आहेत। तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण पहिली फ्राय करून घेतले, हिंग टाकलं आहे। तर ही पालेभाज्या असोत किंवा डाळी असोत, उसळी असोत, तर हिंगाशिवाय संपूर्ण जेवणच अधुरं वाटतं मला। तर लसूण थोडीफार फ्राय झाले, त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतला आणि आता शेवटी नंतरला मिरची टाकणार आहे। कोणतीही भाजी करताना ना सर्वात आधी कांदा टाकल्यानंतर तो पूर्णपणे नरम झाल्याशिवाय भाजीला ना, म्हणजे जो असली स्वाद आहे ना तो येत नाही। तर जरा मी ते मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि मिरच्या वगैरे कांदा नरम झालेला आहे, त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटोसुद्धा मला नरम करायचं, त्याच्यामुळे मी वरती हळद टाकली। आणि आता हळद टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बटाटा टाकणार आहे। तोपर्यंत माझी बाकीचीसुद्धा कामं होतील आणि बटाटासुद्धा इथे टोमॅटो बरोबर नरम होऊन जाईल। कसं आहे, स्वरला एकदा का टिफिन दिला, तो बसमध्ये बसला की मग मी माझी पटापट कामं करून घेते। आता इथे डाळ मी थोडीशी हळद टाकली आणि आता कुकरचं झाकण लावून मी डाळ शिजायला ठेवणार। 3-4 शिट्ट्या काढणार, त्याच्यामध्ये नरम होऊन जाईल डाळ अगदी। आणि आता इथे साईडला मी गॅसवरती ठेवलेलं आहे ना कढई, त्याच्यामध्ये चेक करणार बटाटा शिजला आहे का। बटाटा शिजताना माझं शूटमध्ये आलंच नाही, त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, धना पावडर टाकणार आहे आणि आता मिक्स करून घेणार सर्व। आता हे कांदा टोमॅटोमध्ये ना मी बारीक चिरलेला पालक आहे तो सुद्धा मिक्स करून घेणार। ह्याच्यामध्ये जर आपण उकडलेला बटाटा टाकला ना, तर स्वाद ना काही वेगळाच लागतो। असा जर आपण वाफवलेला बटाटा ह्या भाजीमध्ये असेल ना, तर स्वाद एकदम हाय लेवलला घेऊन जातो। थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण की पालकमध्ये ऑलरेडी मीठ असतं ना, म्हणून।
आणि आता मिक्स करून मी पुन्हा वाफ काढून घेणार 2 मिनिटासाठी. हे भाजीचा कलर चेंज झाला आहे म्हटल्यानंतर भाजी पूर्णपणे मस्त अशी शिजलेली आहे आणि भाजी तयारसुद्धा झाली आहे माझी. बटाट्याची पालक टाकून सुकी भाजी. आता इथे भरलेल्या भेंडीची तयारी करते मी इथे. तर मुठभर शेंगदाणे भाजत ठेवलेत पॅनवरती. 1 चमचा मी बडीशोप घेतले, थोडंसं जिरे घेतले, 2-3 पाकळ्या लसणीच्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 1 चमचा तीळ. व असं ड्रायच मी भाजून घेणार आहे. हलकंसं भाजून घेणार आहे, म्हणजे थोडासा कलर चेंज झाला ना की मग लगेचच गॅस बंद करणार. मसाला आहे जो आपण त्याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं टाकलं ना की आपला भरलेल्या वांग्याचा मसाला तयार होतो. छान लागतो. मिरची हवी असेल तर लाल हिरवीवाली मिरची पण टाकू शकतो, पण माझ्या घरामध्ये तिखट नाही आवडत ना, म्हणून मी लाल मसाला टाकले. थोडासा लाल मसाला, हळद, धने पावडर हे सर्व टाकले थोडं. किंचित असं चवीपुरती मी गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं ना पिंक सॉल्ट टाकलं आहे, म्हणजे आपलं काळं मीठ आणि आपलं नॉर्मल मीठसुद्धा टाकलेलं आहे थोडं. बाकी नंतर मी मीठ काही ॲड करणार नाही आहे. हिंग टाकलेलं आहे थोडं आणि चिमूटभर अशी मी आमचूर पावडरसुद्धा टाकलेली आणि हे असंच मी आता मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. त्यानंतर भेंडी आहेत ना ते व्यवस्थित धुवून घेतलेले मी स्वच्छ कापडाने पुसून घेतल्या, कारण की पाण्याचा अंश बिलकुलही राहिला नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आता भेंडीचा मुदा आणि शेंडा कट करून घेते आणि मध्ये चीर करून घेते, म्हणजे भेंड्यामध्ये अळी वगैरे काय आहे की नाही ते चेक करून मग साईडला ठेवते. भेंडी आणि वांग्यामध्ये तो डेंजर प्राणी असतो, त्याच्यामुळे खूप एकदम केअरफुली बघूनच घ्यायचे असतात भेंडी वांगी म्हणा. तर ह्या भेंड्यामध्ये ना अजिबात अळी भेटली नाही, खरं सांगते. एकही जून पण नाही निघाला. तरी ते माझं मिक्सरमधून वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे. तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं 1 पळी असं तेल टाकणार आहे फक्त. तेल टाकून झाल्यानंतर मी व्यवस्थितपणे हाताने मिक्स करून घेणार आणि आता भेंडी भरायला घेणार. मसाला आहे ना आपण असंच भाकरीबरोबर, गरम गरम भाकरीबरोबर थोडं वरतून तेल टाकलं आणि असंही खाऊ शकतो. काय लागतो, मस्तच लागतो. तरी ते भेंडी भरून माझी झालेली आहेत आणि आता त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि थोडासा ना एवढासाच मसाला उरला होता, मग त्याच्यामध्येच मी तेलामध्येच फ्राय करून घेतलं आणि आता जी भरलेली भेंडी आहेत ना तीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घेतली. भेंडी शिजायला तर जास्त काही वेळ लागत नाही, त्याच्यामुळे ही वरच्यावर मी झाकण पण नाही ठेवलेली आहे. ही भेंडी सगळी एकत्र मी टाकलेली आहेत आणि हळूवार फक्त मिक्स करून घेणार आहे, कारण की भेंड्यामधलं स्टफिंग ना बाहेर पडलं नाही पाहिजे, जो मसाला आहे तो. पडली ना 5 ते 6 मिनटं लागतात ही भेंडी फ्राय व्हायला. तोपर्यंत ना मी अधूनमधून चेक तर करतच होती. आणि बघा आता कलर इथे आहे वेगळा आणि आता प्रॉपर भेंडी जी शॅलो फ्राय होतील ना त्याच्यानंतर कलर त्यांचा वेगळा दिसेल, म्हणजे समजायचं आपली भेंडी तयार झालेली आहेत. तर ही शॅलो फ्राय होते तोपर्यंत मी बाकीचं काम करायला घेते, म्हणजे कांदा कटिंग करून घेते. कारण की मला दाल फ्राय बनवायचे, तर दाल फ्रायमध्ये मी थोडंसं पालकसुद्धा टाकलेला आहे. कांदा कट झाला आहे, मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे एक आणि असा उभा पातळ चिरलेला आहे, म्हणजे जेणेकरून तो पटकन नरम होऊन जाईल. सिंपल अशी फोडणी देते, पण ती खूप छान असते, छान लागते डाळ. तर कढईमध्ये ऑलरेडी मी फोडणी देऊन झालेली आहे. तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि हिंग. ते तडतडल्यानंतर मी कांदा टाकला आहे आणि आता इथे बघा भेंड्यांचा कलर चेंज झालेला आहे. म्हटलं इथे भेंडी फ्राय रेडी झालेला आहे. एकदम मस्त वाटतात बघायला आणि खायला तर त्याहून जास्त टेस्टी. त्यांच्या काउंटरला जाऊन आली, तिथे बघितलं, चेक केलं तर भेंडी रेडी झाली होती, भेंड्याची भाजी. तर इथे तोपर्यंत कांदासुद्धा नरम झाला होता आणि आलं लसूण आहे ना ते मी असं चॉपरमध्ये क्रश करून घेतलं जाडं मोठं, कारण की असंच किसूनसुद्धा घ्यायचं किंवा असं क्रश करून पाहिजे, कारण की ह्या डाळीमध्ये ना डाळ फ्रायमध्ये ना असं उभंच म्हणजे कटिंग केलेले असतात ना तुकडे छान लागतात. 1 सुकी मिरची घेतलेली आहे आणि बारीक चॉपरमध्येच कट केलेले टोमॅटोसुद्धा मिक्स केलेला आहे. एक मनातली गोष्ट सांगते, भाज्या बनवणं एकदम इझी आहे माझ्यासाठी, फक्त कांदा टोमॅटो नरम होणं खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी. बराच वेळ घेतात, मग त्याच्यामध्ये मीठ टाका, हळद टाका, त्याच्यानंतर मग ती नरम होणार. ते डाळ पण शिजलेली आहे ना, ते कोशिंबीर ना मुळ्याची करते. मुळा आधी किसून घेतला, पाणी काढलं पिळून त्याच्यातलं आणि आता त्याच्यामध्ये थोडासा कांदा मिक्स केला आहे आणि कोथिंबीर. मिरची हवी असली तर मिरचीसुद्धा टाकू शकतो, मी इथे स्किप केलेली आहे. वरतून थोडंसं दही टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी थोडीशी म्हणजे पसरवलेली आहे आणि ते मुळ्याची कोशिंबीर तयार झाली, खूप छान लागते. डाळीसाठी कांदा टोमॅटो हा नरम होईपर्यंत साईड बाय साईड माझे हे सुद्धा कामं चालू होते, म्हणजे कोशिंबीर बनवणं, पीठ मळणं, हे ते सर्व चालू असतं. तर इथे कोशिंबीर रेडी झाली, तर हिला साईडला ठेवून देणार मी आणि डाळीकडे परत वळणार.
डाळीमधला कांदा टोमॅटो आहे ना तो प्रॉपर नरम झालेला आहे आणि तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता जे बेसिकवाले मसाले आहेत ना ते टाकून घेणार. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर आणि थोडंसं किंचित गरम मसाला सर्व टाकल्यानंतर आता व्यवस्थितपणे फक्त मिक्स करून घेणार, कारण की ऑलरेडी टोमॅटो आणि कांदा हा नरम झालेलाच आहे ना. मग आता त्याच्यामध्ये डायरेक्ट आता डाळ मिक्स करून घेणार. माझी पाणी पूर्ण सोक करून घेतलं होतं. जे कुकरला 4 शिट्ट्या झाल्यानंतर मला तिला परत ग्रवीने घुसळून पुन्हा तिला उकळी काढावी लागली. त्याच्यानंतर मग ती कुठे डाळ पातळ झाली. ते रेडी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. वरतून कसुरी मेथीसुद्धा टाकायची. फ्लेवर खूप जबरदस्त येतो. आता वरतून मी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेतले आणि इथे माझी डाळ फ्राय म्हणजे पालक डाळ फ्राय तयार झालेली आहे. गरम गरम भात, पापड, लोणचं आणि ही गरम गरम डाळ काय स्वाद लागेल, बाप रे विचारूच नका. चला तर मग इथे टिफिन माझा रेडी झालेला आहे. पालक डाळ फ्राय आहे, भरलेली भेंडी, चपाती आहे आणि जिरा राईस बनवलेला आहे मी. पालकची बटाटा टाकून सुकी भाजी. निघाले माझ्या ऑफिसला. आजचा व्लॉग इथेच एंड होते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.